जोडण्याचं काम सुद्धा अनुयायी करतात. अनेक आंबेडकराईचं ते श्रद्धास्थान आहे. 1956च्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येथे एक सभा संबोधित केली होती आणि भारतभरातनं त्या ठिकाणी लोक आली होती. ते अनेक म्हणजे मी सुद्धा कमीत कमी 10-15 वेळा त्या स्थानावर जाऊन आलो आहे. तिथं जो स्तूप आहे त्याचं बांधकाम आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे. अजूनही त्या स्तूपातनं कधी पाणी गळलेलं ऐकलेलं नाही. आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी आणि खास करून बौद्धिस्ट या सगळ्या लोकांना विश्वासात न घेता असं काम करणं हेच मुळात चुकीचं होतं. आणि जर तिथला लोक त्याच्यावर चिडून काही करत असतील तर ते जरी कायद्याने चुकीचं असलं तरी मॉरली दे आर राईट. आम्हाला विश्वासात न घेता जे स्थान आम्हाला अतिशय प्रिय आहे, अतिशय आदरणीय आहे, त्या जमिनीला धक्का लावण्याचं काम शासनाने का केलं हा मूळ प्रश्न आहे. कारण नसताना जातीमध्ये आग लावण्याचा जो या शासनाचा प्रयत्न आहे आणि हे सगळं वास्तव नाकारून हे सगळं वेगळा नरेटिव्ह सेट करतायत. हा नरेटिव्ह नाही, हे वास्तव आहे. कशाला जायचं तिथे नको ते करायला आणि नको ते करायचं नंतर रडत बसायचं. ते ताबडतोब काम थांबवा. हे अंडरग्राऊंड रिझर्वेशन, अंडरग्राऊंड पार्किंग बिर्किंग काय करायला जाऊ नका. करायचं तर ते कुठलं पार्क आहे ना, काय कस्तुरचंद पार्क एवढं मोठं पार्क आहे ना, त्याच्या खाली करा ना, काय करायचं विमानतळ करा, आमचं काही म्हणणं नाही. पण दीक्षाभूमीला कुठेही डिस्टर्ब करू नका. सर, नागपूरचे पालकमंत्री मी असं आहे की झोपडपट्टीमध्ये राहतं कोण? मुंबईतल्या झोपडपट्टीचा किंवा कुठल्याही झोपडपट्टीचा सर्वे करा. 80% तुम्हाला मागासवर्गीयच सापडतील. 80%, 80 ना 90%. हजारो वर्षाचं दारिद्र्य दूर करण्यासाठी नोकरीच्या शोधात आलेले मागासवर्गीय मुंबईत राहणार कुठे? मग भीमनगर, बाबासाहेब नगर, फुले नगर, ह्या अशी सगळी नगरं जी ह्या महामानवांच्या नावाने निर्माण झाली, ही सगळी माणसं तिथेच राहतात. अण्णाभाऊ साठे नगर. प्रशासनाला किंमतच नाही आहे. ह्या प्रशासनाला ह्या लोकांना काही द्यावं आणि ह्यांचे रस्ते मोठे होण्यापासून रोखू नयेत असं काही दिसत नाही. त्यांनी अर्थसंकल्प सादर केला. दलित, ओबीसी, एससी, एसटी काही नाही अर्थसंकल्पात. कधी माणसं नाही आहेत का? त्यांच्या स्कॉलरशिप्स रोखतायत. बहुजन समाजाच्या शाळांचं एकत्रीकरण करतायत. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. हा सगळ्या बहुजन समाजाला आणि खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना सगळ्यापासून वंचित ठेवण्याचं काम आहे.